आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महापास्ट 100 बातम्यांमधून। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस। राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा आज वाढदिवस। अजित पवारांच्या वाढदिवसाच्या केकची राजकीय वर्तुळात चर्चा। मी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असा आशय असणारा केक अजित पवार यांनी कापला। मालाड आणि कांदिवलीमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले। वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। अजितदादांनी मुख्यमंत्री असलेला उल्लेख असलेला केक कापला, चांगली गोष्ट आहे। तर दादांनी शिंदे आणि फडणवीसांसमोर हा केक कापावा, जयंत पाटलांचा टोला। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। भारताच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार। भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचं काम शरद पवार यांनी केलं। पुण्यामधून भाजपच्या अधिवेशनातून अमित शहांचा शरद पवार यांच्यावर निशाणा। भ्रष्टाचाराचे आरोप झालेले डर्टी डझन शहांसोबत भाजपमध्ये। गृहमंत्री शहांनी माहितीच्या आधारावर आरोप करावे। पवारांवरील आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांच्यासह जयंत पाटलांचं शहांना प्रत्युत्तर। मोदी सरकारनेच पवारांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं होतं। अमित शहांनी केलेल्या आरोपांवरून सुप्रिया सुळेंचा टोला। सत्तेत अनेक वर्षांपासून असणाऱ्यांनी आरोप करताना स्वतःकडे पाहावं। सरकारच्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचार नाही, छाती ठोकपणे सांगतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला प्रत्युत्तर। देशात महाराष्ट्रात भ्रष्टाचारी कोण सर्वांना माहिती। आमच्या 25 नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि भाजपामध्ये गेल्यावर 25 पैकी 23 जणांच्या चौकशा थांबल्या। जयंत पाटलांचा अमित शहांना टोला। काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत। शहांनी पवारांवर केलेल्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। भ्रष्टाचाराच्या बाजूला बसून शहा पवारांवर बोलले। पवारांनी उभ्या केलेल्या बालेवाडीच्या क्रीडा नगरीतून शहा यांनी भाषण केलं। अनिल देशमुख यांचं अमित शहांना प्रत्युत्तर। देशामध्ये अहंकाराची अनेक उदाहरणं, मात्र राहुल गांधींचा अहंकार हरल्यानंतरही वाढला। अमित शहा यांच्याकडून राहुल गांधींचा अहंकारी असा उल्लेख। महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड जिंकून राहुल गांधींचा अहंकार मोडू। भाजपच्या पुण्यातील अधिवेशनातून शहांचा राहुल गांधींवर निशाणा। पवार ठाकरेंना टार्गेट केल्याशिवाय त्यांची सहानुभूती वाढत जाणार। अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सांगलीचे खासदार विशाल पाटील यांची प्रतिक्रिया। शरद पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं। भाजप सरकार सत्तेत आल्यावर आरक्षण मिळतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र। शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता। मराठा आरक्षण आणि राज्यातील विविध विषयांवर चर्चा होण्याचा अंदाज। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। मतदारसंघातील कामानिमित्त भेट घेतल्याची खोसकर यांची माहिती। उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसले। अमित शहांचा घणाघात। महाराष्ट्रामध्ये राजकीय लक्ष घालण्याऐवजी मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घाला। गृहमंत्रीपद सार्थकी लागेल। खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। अमित शहांच्या दौऱ्यानंतर विधानसभेसाठी भाजपचा मेगा प्लॅन ठरला। भाजपचे प्रभारी आणि सहप्रभारी राज्यभर दौरा करणार। प्रत्येक विधानसभेमध्ये पूर्णवेळ विस्तारक म्हणून नेमणुका केला जाणार। प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव प्रत्येक विधानसभा क्षेत्रात लक्ष देणार। जिल्हाध्यक्ष आणि युवा कार्यकर्त्यांकडे देखील विशेष जबाबदारी। 2 महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचा अंदाज। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मतदान होण्याचा अंदाज। विधानसभा निवडणुकांवरून अजित पवारांचे संकेत। ध्येय गाठण्यासाठी तर कधी सलगी करावी लागते। मोदींच्या विकासाच्या वाटचालीसाठी महाराष्ट्र सोबत राहावा, यासाठी हे परिवर्तन। अजित पवारांसोबतच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। भाजप अजितदादांवर नाराज असण्याचं काहीच कारण नाही। खुर्चीसाठी मित्राला सोडायला आम्ही उद्धव ठाकरे नाहीत। अजितदादा गटावरील नाराजीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचा ठाकरेंना टोला।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा. महायुतीमध्ये तिन्ही पक्षांकडून होणाऱ्या जागांच्या मागण्यांवरून आकड्यांचं गणित अडण्याची चिन्ह. शिंदे 100 जागा लढण्यावर ठाम असल्याचा दीपक केसरकरांचा दावा, तर जागा वाटपाचा पेच आता वाढण्याची शक्यता. विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महायुतीची दिल्ली बैठक होणार. पुढील आठवड्यामध्ये शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक होणार, सूत्रांची माहिती. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचंच सरकार येणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भाजपच्या शिबिरात विश्वास व्यक्त. प्रत्येक पक्षाला वाटतं आपल्या जास्त जागा मिळाव्यात. अजित पवारांना महायुतीमध्ये सन्मान जागा मिळतील. भाजपच्या 160 आणि केसरकरांच्या 100 जागांच्या मागणीनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. राज्यामध्ये मनसे पूर्ण ताकदीनं विधानसभा निवडणूक लढवणार, मनसे नेते संदीप देशपांडे यांचे संकेत. महिन्याभरात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल. ऑगस्टपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल. सप्टेंबरपर्यंत उमेदवार देऊ, नाना पटोले यांची माहिती. राज्यामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. जिथे राष्ट्रवादी नसेल तिथे काँग्रेस आणि ठाकरे गटाचं काम करा, जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना सूचना. विधानसभेमध्ये किती जागा येणार हे आता सांगणं कठीण. चांगला प्रयत्न केल्यास 172 जागा निवडून येतील. जयंत पाटील यांच्याकडून महाविकास आघाडीबाबत विश्वास व्यक्त. लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म जमा न करता महिलांमध्ये सरकारविषयी रोष निर्माण करण्याची महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप. महाविकास आघाडीला मत म्हणजे महायुतीच्या योजना थांबवण्याला मत. ठाकरे सरकारनं आमच्या 18 योजना बंद केल्या होत्या, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल. योजना बंद होणार असं सत्ताधारी खोटं सांगतात. लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीच्या काळामध्ये देखील सुरूच राहणार, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हीच भाजपची भूमिका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाजपच्या अधिवेशनामध्ये वक्तव्य. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी होकार आहे का? महाविकास आघाडीनं भूमिका स्पष्ट करावी. देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंना थेट सवाल. उद्धव ठाकरेंमुळे मराठा आरक्षण गेलं. उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी. भाजपच्या अधिवेशनातून चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. मुलीच्या डोळ्यातील पाण्याला भंपकपणा म्हणता का? प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करत आहेत, मनोज जरांगेंचा हल्लाबोल. प्रसिद्धीसाठी जरांगे फडणवीसांना टार्गेट करतायत, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही अभियान उघडू. जरांगे आणि प्रवीण दरेकरांमध्ये शाब्दिक वार रंगल्यानंतर दरेकरांचं आव्हान. मनोज जरांगे हे फक्त कुणाला पाडणार, कुणाला निवडून आणणार याचंच प्लॅनिंग करतात. मनोज जरांगे यांनी राजकीय भूमिका घ्यावी, भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं आणि टिकवलं. कोणत्याही मराठा नेत्यानं ते दिलं नव्हतं, त्यामुळे जरांगेंनी फडणवीसांना टार्गेट करू नये, सदाभाऊ खोत यांचं जरांगेंना आवाहन. मुंबईतल्या बैठकीमध्ये भाजपच्या नेत्यांनीच 79 आमदारांचा सुपडा साफ होणार असल्याचं सांगितलंय. मराठे एक वेळ महाविकास आघाडी आणि शिंदेंचे उमेदवार निवडून देतील, मात्र भाजपचे पाडणार, जरांगे यांचं वक्तव्य. शिंदे सरकारच्या जाहिरातीवरील बेपत्ता वृद्धाचा शोध सुरू. ज्ञानेश्वर तांबे यांच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची 2 पथकं रवाना. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची माहिती. विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात माढा मतदारसंघाचा शरद पवार यांच्याकडून आढावा. शरद पवार गटाचे नेते संजय पाटील घाटणेकर आणि पवार यांच्यामध्ये 1 तास पुण्यात बैठक. जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा संपन्न. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. जळगावमध्ये ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जळगावातील मेळाव्यात पक्षप्रवेश. येत्या निवडणुकीची भीती असल्यामुळे सरकारनं लाडकी बहीण, लाडका भाऊ यासारख्या योजना काढल्या. जळगावच्या मेळाव्यातून रोहिणी खडसे यांचा सरकारवर निशाणा. जयंत पाटलांचा आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता मेळावा. जिल्ह्यातील विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या भेटीगाठी घेणार. रायगड आणि रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, पालघर, ठाणेसह पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य स्थिती. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. तर रायगडमधील महाड, पोलादपूर, माणगाव आणि कर्जतमधील शाळांना देखील सुट्टी.
सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार. मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत, अनेक गावांना पुराचा वेढा. भुसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे एका मीटरनं उघडले. 2,47,766 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यातील चिलपल्ली गावाला पाण्याचा वेढा. तलाव फुटल्यानं 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरलं. घरातील साहित्य आणि धान्याचं देखील मोठं नुकसान. संततधार पावसामुळे चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमधील मालडोंगरीमध्ये तलाव फुटला. धानोली पोहा गावातील 25 ते 30 घरांमध्ये पाणी शिरलं. शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली. रत्नागिरीतल्या खेडमध्ये जगबुडी नदीवरील नवीन पूल खचला. जगबुडी नदीवरील नवीन पुलाला तडे. TV9 मराठीच्या बातमीनंतर 1 लेन वाहतुकीसाठी बंद. रत्नागिरीतील काजळी नदीला पूर. सोमेश्वर रस्ता पाण्याखाली. पोमेंडी ठेबे गावाला पुराचा फटका, तर नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला. रत्नागिरीतील चांदेराई पूल पाण्याखाली. लांजा रत्नागिरी दरम्यान वाहतूक बंद. चांदेराई बाजारपेठेमध्ये गुडघाभर पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. रायगडच्या रोहामधील कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. रेठरे धरण तलावाच्या बाहेर असणारा धबधबा ओसंडून वाहतोय. ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमधील माळशेज घाटामध्ये पर्यटकांसाठी बंदीचे आदेश. मात्र स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यानं घाटातील सुरक्षा रामभरोसे. पर्यटकांची बघायला मिळते हुल्लडबाजी. नवी मुंबईतील तुर्भेमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसानंतर तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये देखील पाणी साचलं. त्यामध्ये जोरदार पावसानंतरही चाऱ्याचे भाव जास्तच. पाऊस जास्त झाल्यानं जनावरांसाठी कोरड्या चाऱ्याचा प्रश्न. धुळे जिल्ह्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे पाणी साठा 16%. अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असल्यानं जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट. धुळे महापालिकेकडून हद्दीमधील धोकादायक इमारतींना पुन्हा एकदा नोटीस. धुळे महापालिकेच्या हद्दीमध्ये सुमारे 150 धोकादायक इमारती असल्याची माहिती. धुळ्यातील मोहाडी इथं पिंपळादेवी विद्यालयामध्ये वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्ष संवर्धन संदर्भात जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश. धुळे शहरातील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थिनींना मासिक पाळी संदर्भात डॉक्टरांकडून मार्गदर्शन. 5वी ते 10वीतील विद्यार्थिनींना मासिक पाळीमध्ये आरोग्यविषयी काळजी घेण्याबाबत जनजागृती. जळगाव पोलीस दलामधील कर्मचारी विनोद अहिरे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन. माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन. जळगावच्या अंमळनेर इथल्या मंगळग्रह मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. गुरुपौर्णिमेनिमित्त लघु रुद्राभिषेक. जळगावच्या पालशी इथं गुरुपौर्णिमेनिमित्त 200 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीमधील 268 शिक्षकांची पदे रिक्त असलेल्या पदांवर कंत्राटी पद्धतीनं भरती होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1 लाखापेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड. खरीप हंगामामध्ये सर्वाधिक 2,85,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लसूण महागला. मागील महिन्यामध्ये 300 रुपये किलोनं विक्री होणारा लसूण 400 ते 500 रुपये प्रति किलोवर. मुंबईमध्ये लाडका शुभंकर गणरायाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र नवसार यांच्या हस्ते पूजन सोहळा. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून जो बायडन यांची माघार. कमला हॅरिस राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असणार. जो बायडन यांचं हॅरिस यांना समर्थन. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत 23 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार. मी अनेक लढाया लढल्या आणि यापुढे देखील लढणार. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भरपावसात कडाडल्या. देशामध्ये जातीवादाचा कट रचला जातोय. तो दिवस दूर नाही जेव्हा सरकार पडेल. तृणमूलच्या कार्यक्रमामध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची टीका. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. नागरिकांची चांगलीच तारांबळ.